हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं. आज दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लू सी मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा. संजय राऊतांची माहिती. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर जागा वाटप निश्चित. लवकरच होणार युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा. जीता हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांच्या सत्कार सोहळ्यात एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. पुणे पालिकेत आंदेकर विरुद्ध कोमकर सामना रंगणार. गणेश कोमकरच्या पत्नीनं शिवसेनेकडून दिली मुलाखत. कल्याणी कोमकर रविवार पेठ आणि नारायण पेठ मधून लढण्यास उत्सुक. अंतराळ संशोधनात भारत रचणार नवीन इतिहास. सर्वात जड पेलोड उपग्रह करणार प्रक्षेपित. अमेरिकन कंपनीच्या ब्लू बर्ड ब्लॉक 2 उपग्रहाचं करणार प्रक्षेपण. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरूच. चटगाव जिल्ह्यात हिंदू कुटुंबांची घरं जाळली. थोडक्यात वाचला नागरिकांचा जीव. आणि कंगाल पाकिस्ताननं सरकारी विमान सेवा. पीआयएची केली विक्री. आरिफ हबीब ग्रुपनं 4,000 कोटींना खरेदी केली विमान सेवा. न्यूज 18 लोकमतच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी. ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलाय. आज दुपारी 12 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र युतीची घोषणा करणार आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलाय. त्यामुळे ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय. आज दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार असून राज्यात नव्या युतीचा उदय होणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत या युतीची घोषणा केली जाणार आहे. या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती. मात्र जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे. आणि आता थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत शिवतीर्थ स्मृतीस्थळावरून जोडले गेलेले आहेत. सुमित, ज्या क्षणाची शिवसैनिक मनसैनिक गेल्या बऱ्याच महिन्यांपासून वाट बघत होते, युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरलाय. आज युती निश्चित होणार आहे किंवा तशी घोषणा होणार आहे, काय अपडेट? बाळासाहेब हयातीत असताना दोन बंधू विभक्त झाले आणि दोन राजकीय वेगळे पक्ष झाले. जे बाळासाहेब हयातीत असताना झालं नाही ते आता इतक्या वर्षानंतर होत आहे. ते म्हणजे दोन बंधू पुन्हा एकदा एकत्र येत आहेत आणि त्यामुळेच बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही बंधू आधी येतील आणि त्यानंतर अभिवादन केल्यानंतर युतीची घोषणा करतील. आणि त्यासाठी ही सगळी तयारी आपण बघतोय सध्या सुरू असलेली इथे, म्हणजेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ही जय्यत तयारी सध्या सुरू झाली आहे. काल एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही नेते इथे आलेले होते. त्यांनी आधी स्मृतीस्थळावर येऊन इथे अभिवादन केलेलं होतं आणि म्हणून काही जी तयारी केलेली होती, फुलांच्या माळा होत्या, त्या फुलांच्या माळा इथून आता हटवण्यात आलेल्या आहेत आणि सगळे स्वच्छता दरवेळेला जी केली जाते ती आता देखील करतात. आप्पा, काय सध्या कशी तयारी सगळी सुरू आहे? फुलांच्या माळा आधी लागलेल्या त्या काढलेल्या आहेत? हो, काल काही सरकारचे मंत्री वगैरे येऊन गेले. तर आता ती शिळी फुलं होती. आमचे पक्षप्रमुख येत आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी ही जी इथे तयारी चालू आहे.
राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावे ही समस्त मराठी जनांची किंवा शिवसैनिक मनसैनिकांची इच्छा होती. आज ती पूर्ण होते. एकदम म्हणजे त्याला राज्यातल्या मराठी माणसाच्या त्यांना शब्द नाही आहेत काय बोलावं हे. ही तमाम राज्यातील किंवा भारतातील तमाम सगळ्या इवन तुम्ही काल सोशल मीडियाला एका गुजराती माणसाचा व्हिडिओ देखील पाहिला आहे. त्यांनी देखील आवाहन केलं आहे की मराठी माणसांनी एकत्र या. इवन नॉन जे मराठी आहेत त्यांनी पण एकत्र या. UP किंवा दुसरे इतर कोणी समाज आहे त्यांनी पण एकत्र येऊन दोन भावांना आता ही वेळ आलेली आहे मदत करायची. आता आज 12 वाजता युतीची घोषणा होईल. मी 1 तारखेला शिवतीर्थाच्या आसपासच बोललो होतो की योग्य वेळ येईल तेव्हा हे दोन भाऊ एकत्र येऊन निर्णय घेतील. हे माझं वाक्य वेळ आली आहे. आज योग्य वेळ आलेली आहे. विरोधकांना मग आता आयुष्यभर काय काय तयारी करणार आहात तुम्ही? ते आता ही साफसफाई नेहमीची जी मी करतो ती, आणि बाळासाहेबांना अभिवादन करून उद्धव साहेबांना, राजसाहेबांना आजच्या ह्या सगळ्या माळा तुम्ही काढलेल्या आहेत. मग आता काही नवीन माळा आज, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे शिवसैनिक. लावणार थोडा शॉर्ट पिरियड आहे पण जेवढं करता येईल साहेबांचे स्वागताची तयारी तेवढी आम्ही करणार आहोत. तर ही सगळी तयारी आपण बघतोय सुरू झालेली आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ, आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे येतील आणि त्यानंतर युतीची घोषणा करण्यासाठी ते पत्रकार परिषद घेतील, आणि त्यासाठीच ही तयारी सगळी सुरू असलेली आपण बघतोय. काल इथे एकनाथ शिंदे आलेले होते आणि त्यावेळेला सजावट सगळी करण्यात आलेली होती. ही सजावट आता शिवसैनिकांनी, आप्पा पाटलांनी काढलेली आहे आणि आता नवीन सजावट केली जाते, स्वच्छता सगळी केली जाते. याच क्षणाची आपण गेल्या कित्येक काळापासून वाट पाहत होतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. सुमित, तुमच्याकडे येऊच, मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय. अंतराळ संशोधनात भारत आज नवीन इतिहास रचणार आहे. ब्लू बर्ड ब्लॉक 2 उपग्रहाचं प्रक्षेपण आज केलं जाणार आहे. सर्वात जड पेलोड उपग्रह आज प्रक्षेपित भारताकडून केला जाणार आहे. अमेरिकन कंपनीच्या ब्लू बर्ड ब्लॉक 2 उपग्रहाचं आज प्रक्षेपण होत आहे. श्रीहरिकोटा इथून अगदी काही सेकंदात आता या उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे. थेट दृश्य आपण पाहतोय. अंतराळ संशोधनात आज भारताकडून नवा इतिहास रचला जातोय. सर्वात जड पेलोड उपग्रह भारताकडून प्रक्षेपित केलं जात आहे. अमेरिकन कंपनीच्या ब्लू बर्ड ब्लॉक 2 उपग्रहाचं प्रक्षेपण सध्या सुरू आहे. थेट दृश्य आपण पाहतोय. इस्रोचं हे अतिशय महत्वाचं आंतरराष्ट्रीय व्यावसायिक मिशन याकडे पाहिलं जात आहे. आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण पाहतोय. अंतराळ संशोधनात भारत आता नवा इतिहास रचतोय. पुढची बातमी पाहूयात. संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मयूर शिंदेनं भाजपमध्ये प्रवेश केलाय. मयूर शिंदे पिल्ले गँगचा सदस्य म्हणून ओळखला जात होता. बांधकाम व्यावसायिक वैभव कोकाटे याच्यावरती 2011 मध्ये गोळीबार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. पोलीस अधिकारी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी 2016 मध्ये अटक झाली होती आणि 2000 साली गुलाम अली हत्या प्रकरणात मुंबई पोलीस संघटनेनं त्याला अटक केली होती. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, ज्या पद्धतीनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली लोक जी आहेत ती सत्ताधारी पक्षांकडे वळतात आणि नंतर आपले गुन्हे जे आहेत ते कुठेतरी कमी करून घेतात किंवा त्यातून ते सत्ताधारी पक्षांचं वरदस्त घेतात, ही परंपरा अजूनही कायम आहे. पण भाजपमध्ये अनेक वेळा बोललं गेलंय की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना भाजपमध्ये कोणताही थारा नाही. पण गेल्या काही महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर अनेक जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांना प्रवेश दिला गेलेला आहे. आणि हे जिवंत उदाहरण आहे की मयूर शिंदे या व्यक्तीवरती अनेक गंभीर आरोप आहेत. संजय राऊत यांना धमकी दिल्याचं प्रकरण असेल किंवा इतर प्रकरण असेल, असे काही गंभीर प्रकरण आहेत, काही प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. या सगळ्या गोष्टी असताना देखील मयूर शिंदेला प्रवेश दिला गेला. आणि नेमका कोणाच्या आदेशाने दिला गेला आणि मयूर शिंदे याचा प्रवेश हा
कोणाच्या मध्यस्थीने झालेला आहे याबाबत विचारणा केली जाते. यातून मुख्य मुद्दा म्हणजे याबाबत आता भाजपचे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की या प्रकरणी नेमका मयूर शिंदे याला कोणी पक्षात घेतला आणि कोणाच्या मध्यस्थीने कोणाच्या परवानगीने त्याचा प्रवेश झाला याबाबत आम्ही चौकशी करू. पण अशा पद्धतीनं गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पक्षप्रवेश करून त्यांना तिथं अभय देणं किंवा त्यांना राज्याश्रय देणं हे राजकीय पक्ष विशेष करून सत्ताधाऱ्यांचा आता एक ट्रेंड झालेला आहे. बरं अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक सुरू होती. दरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह मुंबई महानगर क्षेत्रातील MMR महापालिकांमधील शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात स्थानिक पातळीवर प्रभाग स्तरावरील उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे आणि त्यानंतर लवकरच महायुतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे या बैठकीच्या वेळी उपस्थित होते.